परभणी जिल्ह्यातील राजूर गावात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या रेतीचा उपसा होत आहे। वारंवार अर्ज देऊनही वाळू उपसा सुरूच आहे। मोठ्या प्रमाणात हायवा ट्रकच्या मार्फत या ठिकाणाहून रेतीचा उपसा केला जात आहे। त्यामुळे गावातील लोकांना त्रास होत आहे। मागील अनेक दिवसापासून सर्रासपणे हा रेतीचा उपसा सुरू असताना कारवाई मात्र होत नाही। मंडळ अधिकारी, तलाठी, तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांच्या आशीर्वादाने सर्रासपणे रेतीचा उपसा होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। रेती उपसा संदर्भात 2 वर्षापूर्वी राजूर येथे एका व्यक्तीचा खून सुद्धा झालेला आहे। त्यामुळे आता अशा घटना घडू नयेत म्हणून हा रेतीचा उपसा तात्काळ बंद करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। रामराव साळे, लवजी शक्ती सेनेचा जिल्हा अध्यक्ष म्हणून मी रावराजूर येथे नागरिक असताना असून सुद्धा रावराजूर येथे रेतीचा वाळू उपसा जोरात चालू असल्यामुळे आज 5 वर्षापासून आम्ही निवेदन कलेक्टर ऑफिसला घेत आहोत, तरी पण याची नोंद घेतल्या जात नाही आहे। आणि आम्ही वेळोवेळी येऊन चक्रा मारून आम्ही झालो परेशान आणि गावकरी मंडळात आम्ही आलो। गावातील लोक त्रस्त झालेत, ग्रस्त झालेत, शेतकरी वर्ग, शाळेत जाणारे विद्यार्थी आणि त्या ठिकाणी आदिवासी समाज त्या रोडनं लेकरं बाळं लहान नाहीत कोणती। आणि त्या रात्री गाडी अंगावर गेली ती वाचला माणूस तो। आणि दुसरं की त्या ठिकाणी एवढा त्रास आहे साहेब त्या लोकांचा आणि एवढा गुंडगिरी चालू आहे की दहशत निर्माण केली। कुणी बोलायला गेलं त्या माणसाला आम्ही तुला जीव मारू, तुम्ही वाट लावून टाकू, पण मार्गदर्शक आहे, आम्ही पाटील माणसं आहेत, एक याद राखा। म्हणून त्या लोकांचा असा आम्हाला त्रास झाल्यामुळे आम्ही निवेदन द्यायला कलेक्टर साहेबांवर आलो। SP साहेबाकडे आम्ही जाणार आहोत। हेच निवेदन SP साहेबांना देण्यात कायमस्वरूपी वाळू बंद करावी ही आमची नम्र विनंती।